नियम लागू नाहीच मला, पण टाळ्या वाजवणं याचा अर्थ त्याचं कौतुक करा. आणि कौतुक कधी होतं? जेव्हा एखादा जिंकतो तेव्हा कौतुक. पण जिंकतो तेव्हा कौतुक केलं मान्य आहे, पण तो कधी जिंकला? कोणीतरी हरलं म्हणून तो जिंकला. हरणाऱ्याचं सुद्धा कौतुक केलं. कारण यशाला खूप वाटेकरी असतात, यशाला खूप वाटेकरी असतात. अपयश मात्र एखाद्या अनाथासारखं वेगळी ओळख करत. हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल, मुलींना झालं का बसून घ्या, माझे पाय दुखत आहेत, हे ज्या वेळेला माणसाला कळतं त्यावेळेला माणूस आयुष्यात खूप मोठा होतो. मी वाक्य लक्षात ठेवा, यशाला वाटेकरी खूप असतात, अपयश मात्र गल्ली गोळातून अनाथासारखं फिरत असतात. पण त्या अपयशाचे खास कळगे पूर्ण करत करत ज्या वेळेला पुढे जातात त्यावेळेला त्याला यशाचे दरवाजे उघडे असतात. मी माझ्या महाविद्यालयात शिकवत असताना आरडी यायचा गावाकडून. मी त्याचा नेहमी सगळीकडे उल्लेख करतो आरडी कांबळे की वर्गात यावं कसं, वर्गात बसावं कसं, माणसांना नीट वागावं कसं, त्याचे कायम कपडे अपडेट असायचे. मी त्याचं तो समोर आहे म्हणून त्यांचं कौतुक करत नाही, पण मी माझे काही विद्यार्थी असे जतन करून ठेवलेले आहे. आणि इथे सुनीता कांबळे सुद्धा माझे विद्यार्थी आहे, आमचा सुद्धा विद्यार्थी आहे, बरेच विद्यार्थी, ते सगळे आर.टी. पाटील, एस. जे. पाटील, सगळी मित्रमंडळी आहेत सगळे. पण विद्यार्थी दशेमध्ये तास चुकून दांडी मारणारा विद्यार्थी वेगळ्या अर्थाने दांडी मारत असतो, आणि तास चुकू नये म्हणून लगबग करून वर्गात येणारा जो विद्यार्थी असतो, त्या दोघांमध्ये खूप तफावत असते. आयुष्यात माणसाला मोठं व्हायचं कसं, तर या सगळ्या खास कळ्यांतून मोठं व्हायचं. मगाशी भित्तीपत्रकाचं उद्घाटन झालं, काही चंदगडी बोलीचे शब्द तिथे फार सुंदर म्हणी वगैरे लिहिली आहे. बेळगाव किंवा आपला हलकर्णी, चंदगड, कोवाड हा भाग इतका महत्वाचा आहे सर, संकेश्वर पासून खानापूर पर्यंत, आणि इकडे खाली गुलबर्ग्यापर्यंत, मुदळ, मालिकपूर पर्यंत, आणि इकडे आंबोली पर्यंत, अशा एका 4 टप्प्यावर आपण आहोत की सीमा भागातली बोली भाषा या विषयावर मी एक निबंध लिहित होतो. आणि त्यावेळेला मी निबंध लिहिताना अभ्यास करण्याच्या निमित्तानं बेळगावच्या स्टँडवर होतो. मी यापूर्वी पण एकदा कधीतरी उदाहरण सांगितलं मला वाटते वर्गात इथे. तर मी त्या स्टँडवर बसलो आणि लोक कसे बोलतात, काय करतात त्याचा अभ्यास करतो. मला बऱ्यापैकी कन्नड येतं बोलायला, हिंदी कळतं आपल्याला, बोलायला येतं, इंग्रजी आल्यासारखं आपण वागतो, परफेक्ट येत नसलं तरी रोबात वागतो आपण. हाऊ आर यू, फाईन, थँक्यू, हाय, हॅलो 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 हॅलो, थोडं काय नाही तुझ्या फुलं. म्हणजे त्या आरबोळी सरांनी शिकवावं, आम्हाला येत नाही, आणि आम्ही त्यांच्याबरोबर मराठीत काढीत बोलतो. उर्दू वाचण्यापुरतं आणि कळण्यापुरतं, कन्नड समजतं, मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण बोललेलं येतं, कळतं. छान कन्नडमध्ये सुद्धा मी शिवाय देऊ शकतो, मराठी इतक्या तर मी बेळगाव मध्ये स्टँडवर बसलो. आता तुम्ही कधी स्टँडवर असं बसलाय का बघा, अभ्यास केलाय का?